आम्ही सुरू करतो. अजून कमी लोक आहे म्हणून थोडा वेळ वेळ बघू. थोडी वाट बघतो. अं, ऐकून येते सगळ्यांना? ऐकून येते का? ओके. चिन्मय पवार म्हणतात ऑडिबल आहे, ते ठीक आहे. पण अजून फार कमी लोक आहेत, 311 लोक आहे. मग आपण थोडी वाट बघू, कारण का सगळे आल्यावर आपण सुरू करू. ठीक आहे दीप्ती. थोडा थोडा वेळ अजून थांबून घेतो. अं, ठीक आहे, थांबतो आहे मी. थोड्या वेळानंतरच आपण करू. सगळं व्यवस्थित ऐकून येते ना? ओके सुजित. अजून येतात लोक, आता 1000 पर्यंत आलेत. अं, थोडं अजून मला वाटतं सगळ्यांना संधी दिली पाहिजे. पंधराशेपर्यंत आले की आपण सुरू करू. अजून काहीतरी 1358 आहे. पण ठीक आहे, आता मी सुरू करतो. अं, नेहमीप्रमाणे मी सुरुवातीला मला जे काही मुद्द्यांवर बोलायचे आहे त्याच्या बाबतीत मी बोलणार. त्यानंतर जे माझ्याकडे आता सगळे कमेंट येत आहे त्यांच्या बाबतीत मी चर्चा करणार. सर्वात आधी आपल्या सर्वांसाठी आणि माझ्यासाठी पण जे सर्वात मोठं टार्गेट माझ्यासमोर आहे आणि ज्यासाठी आपण सगळे मला दरवेळी विचारत असतात, या डीजी लोनचा प्रश्न. मी आल्यापासून आपल्याला वेळोवेळी आपल्याला सांगत आलेलो आहे की आम्ही प्रयत्नात आहोत, आम्ही करू. खरोखरच त्या डीजी लोनच्या बाबतीत जे सुरुवातीचं धोरण होता, अजूनही आहे, तो काही संपलेला नाही, की प्रायव्हेट बँकेतून लोन घेऊन आपल्या अंमलदारांना डीजी लोन द्यावं. ह्याच्या बाबतीत मला सुरुवातीपासून विरोध होता. कारण काय, एकतर प्रायव्हेट बँकच्या लोनच्या दर जे सरकारला देय होते आणि आहे ते फार जास्त आहे. आणि
त्याच्यासाठी प्रत्येक महिन्याला त्यांच्या जे काही इंटरेस्ट आहे, सरकारने 900 कोटीचं लोन घेतलेलं होतं, त्याचे पैसे इंटरेस्ट देणं म्हणजे थोडंफार त्याच्यामध्ये कठीणाई झाली होती. तरी शासनाने बरेच पैसे मंजूर करून त्या सगळे इंटरेस्ट देण्याबाबतीत तसं निर्णय घेतला आहे आणि पैसेही दिले आहेत. पण उरलेले 600 कोटी 1500 कोटीची पूर्ण तरतूद होती, ते केव्हा होईल मलाही असं वाटत, मला काही त्याच्या बाबतीत असं वाटत नाही की लवकर निकाल निघेल. त्यासाठी मी प्रस्ताव पाठवला आहे आणि त्याच्या बाबतीत माझी चर्चाही झाली आहे. आपण बरेच लोकांनी मला मेसेज पाठवले, आम्ही सगळे वाचले. काही लोकांनी माझ्यावर टीकाही केली आहे, मला मान्य आहे की मी आपल्याला सांगितलं आणि आपल्याला डीजी लोन देऊ शकलो नाही. इतर सर्व कर्मचाऱ्यांना शासनामार्फत भेटते, फक्त अंमलदारांना एक बँकेच्या मार्फत देण्याची नवीन तरतूद का? ह्या सगळ्याचा युक्तिवाद करण्याच्या आता मला नाही वाटत की काही वेळ आहे. आता वेळ काय आहे, ह्याचे मार्ग काढण्यासाठी. आणि ते मार्ग कसे काय काढता येईल? मार्ग काढण्याच्या माझ्यासमोर 2 पर्याय आहे. त्यापैकी एक पर्याय मी आपल्या सगळ्यांच्या समोर करार करून दिलेलेही आहे. SBIची माझी चर्चा झाली, त्यांनी आपल्याला कमी दर असं म्हणता येणार नाही, पण कमी अटी लावतात. आपल्याला लोन देण्याच्या तयारी दाखवलेली आहे. काही लोकांनी SBIला संपर्कही केला आहे आणि चुकून एक दोन ठिकाणी असं सांगण्यात आलं की आपलं सिबिलचा स्कोअर बरोबर नाही म्हणून आपल्याला हे लोन भेटणार नाही. त्याच्या बाबतीत मी एक म्हणजे कालच त्यांच्याशी बोललो होतो आणि त्यांचे मॅनेजरनी स्वतः आपल्या अंमलदाराने ग्रुप 10चे एक अंमलदार होते, त्यांच्याशी त्यांनी चर्चाही केली आणि बहुतेक त्यांना तो आता भेटणारी आहे. तो सिबिल कमी आहे, सिबिल स्कोअर कमी आहे आणि मग आपल्याला SBIचे लोन भेटणार नाही हे मनात तुम्ही ठेवू नका. SBIचे लोन आपल्याला भेटेल आणि त्याच्यामध्ये म्हणजे प्रोसेसिंग फीस जी आहे, इतर जे काही अटी असतात बँकेची, ते सुद्धा त्यांनी कमी केलेली आहे. पूर्ण अटी काढलेली आहे असं नाही, पण कमी केलेली आहे. मग तो आपल्याला एक पर्याय मी आपल्याला दिला होता आणि अजूनही उपलब्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त सरकारच्या मार्फतीने जसा आधी आपल्याला लोन भेटत होता त्याबाबत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही अजूनपर्यंत असं म्हणायला तयार नाही की शासनाने कुठेही नाही म्हटलेलं आहे. प्रत्येक वेळा जेव्हा आम्ही शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे त्याच्या बाबतीत त्यांनी विचार करण्याची तयारी दाखवलेली आहे. काही कारणामुळे ही मीटिंग आणि ही बैठक होऊ शकली नाही. आपला हा प्रश्न म्हणजे डीजी लोनच्या मान्य आहे. मी ऑगस्टची तारीख दिली होती, त्याच्यानंतर सप्टेंबर दिली, त्याच्यानंतर ऑक्टोबर दिली, आज नोव्हेंबर आणि आता डिसेंबर. आता माझ्यासमोर तो टार्गेट मी स्वतःच्यावर ते टार्गेट घेऊन चालतो आहे आणि मी आता काही डेट देत नाही. पण एवढा मी सांगू शकतो की मला पहिली संधी ती बैठकची भेटली तर त्या बैठकीत हा प्रश्न मी मार्गी लावू. एवढंच मी सांगू शकतो. आपल्याला जे काही गैरसोय होत आहे त्याच्या बाबतीत मला पूर्ण जाणीव आहे. बरेच लोकांनी हे लोन फार जास्त दराने घेतलेले आहे आणि त्यांच्यासाठी हा डीजी लोन फार महत्वाचा आहे. ह्याच्या बाबतीत आपण मला वेळोवेळी मेसेज करताय, मी प्रत्येक वाचतोही आहे. पण आज झाला असेल किंवा उद्या होईल आता मी आपल्याला डेट देणार नाही, पण मी त्याच्यासाठी प्रयत्नशील आहोत एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. डीजी लोनच्या नंतर काही इतर बाबी आहेत अलाउन्सच्या बाबतीत. त्याच्यामध्ये एकामध्ये मी थोडाफार यशस्वी झालो
आणि ते मला सांगायला फार आज मला चांगलं वाटतं की आपले काही अंमलदारांनी मला सांगितलं होतं की त्यांना शासकीय निवासस्थानमध्ये जर काही गैरसोय होत असेल आणि ते जर खाजगी निवासस्थानात राहत असतील तर त्यांना HRA भेटलं पाहिजे. त्याच्यासाठी मी आमच्या लोकांशी विचारविनिमय केला. मग नंतर GR ही काढला. त्या GR मध्ये टिपमध्ये असं लिहिलं आहे की काही जर आपल्या घट प्रमुखला वाटलं तर आपल्याला त्या GR मध्ये असाही उल्लेख आहे की शासकीय निवासस्थान जर उपलब्ध असतील तर आपण शासकीय निवासस्थान मध्येच राहावे. पण जर काही आपण जॉईंट फॅमिलीमध्ये राहत असाल, जर आपली आई वडील आपल्या बरोबर राहत असतील आणि मग ते हे घर जर लहान असतील किंवा राहण्याचे लायक नसतील, जशा दुर्दैवाने नवी मुंबईचे काही घर आहे ज्या ठिकाणी ते राहू शकत नाही. एका अंमलदाराची धर्मपत्नीने मला फोटोही पाठवले आणि की साहेब बघा अशा घरात मी कसे काय राहू. फोटो बघून मला फार वाईट वाटलं आणि मी आमच्या जे पोलीस आयुक्त आहेत त्यांना सांगितलं. त्यांनी पोलीस आयुक्तांनी स्वतःहून आपल्या सर्व लोकांचे ऐकून नवी मुंबईमध्ये त्या लोकांना HRA मान्य केला. हे आपल्या सर्वांसाठी चांगली बाब आहे आणि मला तरी असं वाटतं की काही लोकांची फार कमी टक्केवारी असेल पण काही लोकांची तरी सोय झाली. तसं जालनाने सुद्धा तसं केलं. त्यांना सुद्धा मी म्हटलं होतं. इतर ठिकाणी सुद्धा मला माहिती आहे औरंगाबाद शहर मध्ये सुद्धा अशी अडचण आहे. तिथे तर त्याच्यापेक्षा दुसरी अडचण आहे की त्यांनी जर घर घेतलं तर जेव्हापासून तो बंद होता तेव्हापासूनच्या त्यांच्यावर इलेक्ट्रिसिटीचे बिल आकारण्यात आला. त्या बाबतीत मी आयुक्त महोदयाला सांगितलं होतं. मला वाटतं त्याच्यानंतर माझ्याकडे ती कंप्लेंट आली नाही. तर मला असं वाटतं की ते बहुतेक ती प्रॉब्लेम संपलेली असावी. मग नसेल तर मला सांगा. हे HRAचा प्रश्न अजूनही त्याच्यामध्ये अजून मुद्दे आहे. ते मुद्दे असे आहे की जर तुम्ही तुमच्या घर सोडून गेलात आणि जोपर्यंत त्याच्यामध्ये दुसरा अंमलदार येत नाही तोपर्यंत तुम्हाला HRA तुम्हाला भेटणार नाही. खरं विचारायला गेलं तर मला ही गोष्ट न पटण्यासारखी आहे. जर मी त्या घरात राहत नाही आणि जर त्याचा वापर मी करत नाही तर त्याचे पैसे आम्हाला HRA आम्ही कशासाठी आम्हाला अमान्य होतो आहे. आमचा हे खाता फार लहान नाही आहे. बरेच अधिकारी आहे ते आपल्या विरोधात नाही आहे पण त्यांना सुद्धा नियम आहे आणि कधी कधी नियम वाचताना किंवा त्यांचा वापर करताना आपल्यावर लावताना एखाद्या वेळेस एक घटकची भूमिका दुसरी दुसऱ्या घटकची भूमिका दुसरी असं होऊ शकतं. आणि त्यासाठी आम्ही आपल्याला ह्याद्वारे सांगतो आहे की याचा निर्णय समग्र निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्या बाबतीत आपल्याला कळेल. बरेचशे लोकांना संधी भेटलेली आहे, इतरांना सुद्धा भेटेल. आता ह्या भत्त्याच्या बाबतीत मी परत काही इतर माझ्यासमोर प्रश्न होते तेही मी सांगू इच्छितो. एक सर्वात मोठी विषमता आमचे ऑफिसर्सच्या युनिफॉर्म अलाउन्सची आहे. आम्हाला IPS मध्ये तसाच आमचे कॉन्स्टेबल लोकांना प्रत्येक वर्षी युनिफॉर्म अलाउन्स भेटत असतो. मात्र आमचे PSI ते जे डिवाइस बी आहेत त्यांना युनिफॉर्म अलाउन्स 4 वर्षांनी एकदा भेटतो. ही तर फार मोठी विषमता आहे. मी एकदा MPA ला गेलो होतो तेव्हा मला एक डिवाइस बीनी खरोखरच हातात धरून सांगितलं होतं की साहेब हे काय चाललंय. मान्य आहे मी 4 महिन्यापासून त्याच्या मागे आहोत. अजूनपर्यंत त्याचा निर्णय लागलेला नाही. पण माझी माहितीप्रमाणे आता पुढच्या मंत्रिमंडळाची बैठकमध्ये हा प्रस्ताव मांडला जाणार आहे आणि 100% कोणीही आपल्या विरोधात नाही.
शासनाची भूमिका म्हणजे पोलिसांसाठी मी जी काही बघितलेली आहे ती अतिशय चांगली आहे. सर्वांचे मत आहे की पोलिसांना जे काही शक्य असेल, जे काही नियम मध्ये शक्य असेल, जे काही शासनाला करता येईल ते सगळं ते करायला तत्पर आहेत. तर आपण PSI ते DYSP पर्यंत सगळ्या लोकांना मला विनंती आहे, जे ऐकत असतील किंवा ज्यांना काहीतरी वेगळे मार्गाने हे कळलं, आपल्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत. मला असं वाटतं की 2022च्या आधी आपला प्रश्न मार्गी लागेल. परत मी डेट देऊन प्रत्येक वेळा आपण मला वेठीत धरता की साहेब आपण सांगितल्यानंतर झाला नाही, तर मी काही डेट देत नाही, पण तरी मी प्रयत्न करणार आहोत आणि आपल्याला त्याच्या बाबतीत मी जाणीव करून देणार आहोत. भत्त्याच्या बाबतीत एक दुसराही प्रश्न आहे. गडचिरोलीमध्ये आमचे काही जवान हेडक्वार्टरला राहतात, त्यांना 1.5 वेतन नाही. आणि काही इतर भाग जसे चंद्रपूरच्या काही जिल्ह्यात इतर ठिकाणी सुद्धा ते नक्षलवादी भाग आहेत, असा काहीतरी मला एक मेसेज आला होता. माझी अशी समजूत आहे की त्या लोकांना सुद्धा 1.5 वेतन भेटलं पाहिजे. आता त्याच्यामध्ये अजूनपर्यंत कुठपर्यंत आला हे मला सांगता येणार नाही, पण मी प्रस्ताव तरी पाठवलेला आहे की ज्या अर्थी आमचे वरिष्ठ अधिकारी हेडक्वार्टरला राहून त्यांना जर एवढे पैसे भेटत असतील तर त्यांना पण भेटले पाहिजे. मग त्याच्यासाठी युक्तिवाद काय आहे की जे वरिष्ठ आहे ते आजच्या भागात जात असतात, म्हणून त्यांना हे भत्ता भेटतो. बरोबर आहे, ते त्यांना त्यांच्या कामाच्या निमित्ताने तिथे जावं लागतं. पण मला असं वाटतं की हेडक्वार्टरचे लोक सुद्धा, आधी जेव्हा मी भंडाराला होतो तेव्हा तर वटसा सुद्धा नक्षलग्रस्त होता. मग अशा लोकांना सुद्धा, हे त्यांची चूक नाही, ते गडचिरोलीला आहेत आणि त्या वटसाला आहे, ते तिथे जायला तत्पर नाही असं नाही. त्यांना संधी भेटेल तर ते जातील. तर त्यासाठी मी प्रयत्नात आहोत. आपण सगळे जर भाग्यशाली असलात तर ते पण होईल. ट्रेनिंगच्या अलाउन्सच्या बाबतीत मला नेहमी लोक सांगत असतात, मी आपल्याला सांगतो तर 24% सगळ्यांना भेटलं पाहिजे. ह्याच्या बाबतीत मी लखनौला होतो, तिथे DG कॉन्फरन्स होती. सुदैवाने मला तिथे मिनिस्टर साहेब भेटले, त्या होमचे मिनिस्टर ऑफ स्टेट होते. त्यांच्याबरोबर आमचा लंचचा कार्यक्रम होता. त्यावेळी सुद्धा मी हे प्रश्न मांडले. मी म्हटलं साहेब, ट्रेनिंग सिनियरची असो किंवा ज्युनियरची असो, ट्रेनिंग तर ट्रेनिंग असते. त्यासाठी ट्रेनिंग देणाऱ्याला एकाला भत्ता जास्त, दुसऱ्याला भत्ता कमी, हे बरोबर नाही. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की त्यांनी सुद्धा हे मान्य केलं की हो, असं नको व्हायला पाहिजे. हे सेंटरची गोष्ट आम्ही सांगतोय. आपल्या शासनाची भूमिका सुद्धा तशीच आहे. मात्र काही कागदोपत्री वेळ लागतो आहे आणि त्यामध्ये काहीतरी अडचणी आहेत. पण मी आपला प्रश्न व्यवस्थितपणे आपण मांडतो आहे. आपल्याला दररोज मी हे सांगू शकत नाही की आज काय झालं, पण तो प्रश्न माझ्या समोर आहे आणि त्या बाबतीत मी नक्की प्रयत्नरत आहोत. आता फार लहान प्रश्न आहे पण फार मोठा पण आहे. मी मागे काही दिवसाआधी एक मीटिंग घेतली होती. त्या मीटिंगमध्ये मी सगळे DYSP हेडक्वार्टर्स आणि RSI आणि RPI हेडक्वार्टरला बोलवलं होतं आणि त्यांना मी स्पष्ट सांगितलं होतं की आपण आमच्या अंमलदारांना जेवढी सुट्टी मान्य असेल, जेवढी सुट्टी देता येईल, जेवढा त्यांना सिक पास असेल, सगळे द्या. पण अजून मला वाटतं हे सगळं खालपर्यंत ह्याचं काही पालन होत आहे असं मला वाटत नाही. फार दुर्दैवाची बाब आहे. परवा मी डिस्ट्रिक्टचं नाव घेत नाही, पण एकाने मला स्वतःच्या मेडिकल परिस्थितीच्या बाबत फोटो पाठवली होती आणि ते म्हणत होते की मला साहेब बघा, सिक पास सुद्धा भेटत नाही. याद्वारे मी सगळ्यांना सांगू इच्छितो, मी बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे.
आम्ही जरी म्हणत असाल की बसतो की मी तुम्हाला दंडित करणार, तर दंडित करण्याची माझी मनस्थिती नाही. आता घरच्या लोकांना दंड देणं आणि त्यातून मला काही फायदा होईल असं मला वाटत नाही. पूर्ण महाराष्ट्राचे जे लोक आहेत ते आमच्या घरची आमची मंडळी आहे. त्यामध्ये सर्व काही त्रास देतात असं नाही, पण जे काही त्रास देतात त्यांना मी परत सुचवू इच्छितो. आपण स्वतः विचार करा. एका कॉन्स्टेबलला जर आपण 2 दिवस कमी सुट्टी दिली तर आपल्या पोटाला काय फरक पडणार आहे, ह्या प्रदेशाला काय फरक पडणार आहे. विकली ऑफर नाही सोडलं तर काय आमच्या ह्या प्रदेशामध्ये काही कमतरता होईल, काही अराजकता होईल, काही प्रशासकीय दृष्ट्या काही अनर्थ होईल असं मला डीजी म्हणून वाटत नाही. मी माझ्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, आमच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत आणि आमच्या अंमलदारांच्या बाबतीत मला ही पूर्ण शाश्वती आहे. आता बघा, अमरावतीमध्ये, मालेगावमध्ये, नांदेडमध्ये बरेचसे उपद्रव करण्याचे बरेचसे लोकांनी प्रयत्न केला. पण मला गर्व आहे की आमच्या अंमलदारांनी कुठल्याही प्रकारचे जाती दंगल होऊ दिला नाही. पण त्याच्यासाठी आपण असा जर गृहीत धरला की आमचे सगळे लोक रोडवर आल्यानंतर असं झाला नाही, तसं नाही. डीजी साहेब तर ऑफिसलाच होते, ते तर बाहेर गेलेच नाही. आणि आमचे बरेचसे ऑफिसर्स ऑफिसला बसूनच होते. तरी दंगल आपण आमच्या अंमलदारांनी काबूमध्ये आणली. तर 1, 2, 3, 4, 5, 10, 15, 20 असे लोकांना जर आपण रजेवर नाही सोडलं तर त्याच्यातून काही जास्त फायदा होईल असं मला वाटत नाही. ना इलाजाने तो माणूस व्यवस्थितपणे काम सुद्धा करणार नाही. ह्याचा विचार करा आणि प्रत्येक कॉन्स्टेबलला ज्यांना जे काही अनुज्ञेय आहे त्याप्रमाणे त्यांना रजा भेटली पाहिजे. आणि ज्यांना नाही भेटली तर सर्वात शेवटी मी आहे, आपण माझ्याकडे लिहा. पण हे काही शासकीय दृष्ट्याने हे काही बरोबर नाही. आमच्याकडे एवढे उपअधीक्षक आहे, इन्स्पेक्टर्स आहे, त्यांनी ह्याच्यावर काळजी घेतली पाहिजे. आणि डीजीच्या लेवलवर मी तर तयार आहोत, पण तसे कंप्लेंट आणि तशी तक्रार येता कामा नये. मी परत सांगतो, हे सगळं आपलं एक कुटुंब आहे आणि कुटुंबामध्ये काही लोक काही त्रास असतात, तर आपल्याला सर्वांना त्या कुटुंबाच्या पैकी जो आपला एक परिवारचा एक गण आहे त्याच्यासाठी उभे राहायला पाहिजे. आणि त्यांना विनाकारण त्रास देण्याची भूमिका जर आपण केली तर आपला पूर्ण कुटुंब जारी आहे असा गृहीत धरला जाईल. तो हे झाला तुमच्या लीव्हच्या बाबतीत. 30 दिवस आणि 15 दिवस हे सुरुवातीपासून आहे आणि आपल्याला भेटलीच पाहिजे. मी परत त्याच्यासाठी GR काढणार आणि ते आपल्याला भेटेल. दुसरा प्रश्न लोकांनी म्हटलं आहे की कॅज्युअल लीव्हच्या नंतर सुट्टी असेल, शासकीय सुट्टी असेल आणि मग कॅज्युअल लीव्ह असेल तर आपल्याला भेटत नाही. हे अतिशय चुकीची बाब आहे. आमचे सर्व IPS ऑफिसर आम्ही जसं चंडीगडला जातो तर आम्ही 1 दिवसची कॅज्युअल लीव्ह आधी घेतो आणि त्याच्यानंतर सॅटर्डे संडे फ्री असतं आणि त्यानंतर सुद्धा 1 दिवसची जर कॅज्युअल लीव्ह घ्यायची असेल तर आम्हाला भेटत असते. तर अंमलदारांना ती लीव्ह का भेटत नाही आणि ज्यांनी ते दिली नाही ते चुकीचे काम करत आहे. त्यांना एखाद्या वेळेस माहिती नसेल तर त्यांना मी माहिती करून देण्यासाठी परत सोमवार किंवा मंगळवार पर्यंत मी तसा आदेशही काढेल. पण हे आदेश काढण्याची काही गरज नाही. जो नियम वरिष्ठांना लागू आहे तोच नियम अंमलदारांना लागू आहे. त्याच्यासाठी आपण विनाकारण डोक लावून आपल्याच परिवारच्या लोकांना विनाकारण हैराण करण्याची भूमिका करू नये, भूमिका पत्करू नये असं माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे. आणि ते ऐकत असतील ते बहुतेक करतील. 20 दिवस कॅज्युअल लीव्हचे प्रश्न माझ्याकडे आहेत. त्याच्या बाबतीत मी सरकारला लिहिलं आहे. ते 20 दिवसच्या बाबतीत बरेच युक्तिवाद झाले. त्यांनी म्हटलं की 20 दिवस दिलं तर ते सगळे लोक 20 दिवस विचारतील. आमच्या युक्तिवाद त्याच्या उत्तर होता, हो साहेब, सगळे लोक 24 तास ड्युटी करत नाही. सगळे लोक दिवाळीला रोडवर उभे राहत नाही. पण त्याच्यानंतर दुसरा युक्तिवाद होता की जर समजा त्यांना 20 दिवस दिली तर आपण दुसरा मॅन पॉवर विचारणार.
म्हटलं कुठलाही मॅन पॉवर आम्ही विचारणार नाही. आमच्याकडे जेवढे लोक आहेत तेवढं पुरता आम्ही सगळा हँडल करू शकतो. आजची तारीखमध्ये सुद्धा सांगतो, काही परिस्थिती जर निर्माण झाली, मी सुरुवातीपासून महाराष्ट्रात आहे, काही परिस्थिती जर निर्माण झाली, आमच्याकडचे लोक सज्ज आहेत. आमचे महाराष्ट्राचे सर्व अंमलदार चांगल्या रीतीने प्रशिक्षित आहेत आणि आमच्याकडे सर्व प्रकारचे साधन उपलब्ध आहे. सध्या जे काही आम्हाला उपलब्ध करता आले ते, तर हे लहान मोठे दंगल आम्हाला काही अडचण भासत नाही. ज्या अर्थी आमच्या लोकांनी जंगलात जाऊन घोर अंधारात गडचिरोलीमध्ये ज्या रीतीने मला तो सांगण्यात आला, ज्या रीतीने त्यांना नक्षलवादी लोकांना सामना केलं, आमच्यासाठी फार गर्वाची बाब आहे. आमच्यासाठी गौरवची बाब आहे. आणि मीच हे सांगत नाही, पंतप्रधान साहेबांची मीटिंगमध्ये मी होतो, त्यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलं. असे लोक आमचे महाराष्ट्रात आहे. तर आम्हाला नाही वाटत की काही लोक कमी झाले किंवा इकडे कमी केले तर त्यांचे काही अडचण होईल. हे होणार नाही. आणि 20 दिवस त्यांना कॅज्युअली भेटली पाहिजे. त्यासाठी मंत्रिमंडळ समोर प्रस्ताव आहे. मी परत सांगतो, 2022च्या आधी मी तारीख देत नाही, पण ते होईल. आता प्रमोशनच्या बाबतीत मला सूचना द्यायची आहे. थोडं लवकर करावं लागेल, पण प्रमोशन आपल्या सर्वांच्या मनात PC to PSI प्रमोशनचा जो स्वप्न आहे, माझ्याही स्वप्न आहे. ह्याच्या माझ्या फार जुना कारण आहे. अमरावतीचे काही लोक मला आताही मेसेज करताय की साहेब आपण त्या काळात होते, आम्ही कॉन्स्टेबल बरोबर राहत होतो, कॉन्स्टेबल लोकांनी आम्हाला जेवण बनवून दिलं. आणि तेव्हापासून मला असं वाटत होतं की आपण जेव्हा DG बनून येऊ तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू. तर आम्ही 15-20 दिवसाच्या नंतर हा प्रस्ताव पाठवला. बरेच लोकांना याच्यामध्ये शंका आहे, त्यांना अजूनही शंका होती, पण ते माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्याला मान्य केलं आहे, जाहीरही केलं आहे. आता ते GR जे आहे, थोडीफार तांत्रिक अडचण असतेच. म्हणजे आपला एवढा मोठा खाता आहे, GAD आहे, फायनान्स आहे, होम डिपार्टमेंट आहे, ते सगळ्याकडून तो आता जो शासनाचा GR आहे ते निघण्यामध्ये थोडीफार अडचण आहे. पण ठीक आहे, थोडी वेळ लागते प्रत्येक गोष्टीला. सगळं होईल आणि आपण धैर्य ठेवा. मी दररोज त्याच्यासाठी चर्चा करतो आहे आणि त्याला आम्ही करून आणू. आणि ते झालंच आहे. त्याला करून आणणं म्हणजे हे क्षुल्लक कारण आहे. काही छोटा मोठा इकडे तिकडे फुल स्टॉपची गोष्ट आहे, ते होऊन जाईल. त्याच्यासाठी आपण काळजी करू नका. आता दुसरा प्रश्न जे PSI to SP आहे, त्याच्यासाठी आमचा प्रस्ताव जवळजवळ तयार आहे. आपल्याशी मी शेअर करणार आणि ते पुढे मी त्याच धर्तीवर एकदा हे GR निघाला की तो फटाफट होईल, त्याच्यामध्ये अडचण नाही. 1 स्टेप प्रमोशनच्या बाबतीत शासनाकडे तो प्रस्ताव गेलेला आहे. सगळे खेळाडू लोकांना मी सांगू इच्छितो, जरी मी खेळाडू नसेल तरी आपण चांगले काम करताय. माझ्याकडे काही जुडोचे आणि इतर ते आर्चरीचे लोक आले होते, त्याचे कौतुक करावं असं मला वाटतं. आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो की माझ्या परीने जे काही होऊ शकेल, मी जे काही प्रयत्न करता येईल मी करणार. आणि आपला प्रस्ताव शासनापुढे आहेत आणि त्या बाबतीत सुद्धा काही निर्णय लवकर होईल. इतर जे रेग्युलर प्रमोशन्स आहे, PSI to API to PI, आता PI to DYSP चे प्रमोशन झालेले आहेत. आता हे प्रमोशन्स होतील 2022च्या आधी होणार. दॅट मीन्स की 10-15 दिवसात होतील. कोणालाही काही विचारायचं असेल की हा प्रमोशन का झाला नाही, तो प्रमोशन का होतो आहे, आपण आमच्याकडे या. हे आता जुनी पद्धत नाही. आपण सर्व पेपर बघू शकता, सर्व कागदपत्र बघू शकता आणि त्याच्यावर माझ्याशी युक्तिवाद सुद्धा करू शकता. आम्ही आपल्यासाठी आहेत, आमचे सगळे ऑफिसर्स. त्यासाठी आपल्याला पूर्णपणे आपली जोपर्यंत खात्री पटणार नाही
तोपर्यंत त्याच्यासाठी आपल्याला माती देण्यासाठी तयार आहे. कुठलाही RTI करण्याची गरज नाही, कुठल्याही प्रकारचे पत्रव्यवहार करण्याची गरज नाही. आपण थेट या, आमच्याकडे जे काही फाईल आहे आपलीच फाईल आहे, आपण बघू शकता. त्याच्यामध्ये कुठलंही कॉन्फिडेन्शियलिटी नाही. सॅलरीमध्ये फार मोठी तफावत आहे. त्याबाबत मला बरेच लोकांनी सांगितलं आहे. मी माझे ॲडिशनल DGशी चर्चा केलेली आहे की 2005, 2006, 2012 चे लोकांमध्ये सॅलरीची म्हणजे सिनियर माणसाला कमी पगार, ज्युनियर माणसाला जास्त पगार, त्या बाबतीत आमची चर्चा सुरू आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की तुम्ही प्रत्येक डिस्ट्रिक्टच्या अकाउंट क्लर्कला बोलवा आणि इथे बसून त्याच्या काहीतरी आपण निर्णय काढू आणि निर्णय घेऊ. तर ही तफावत असता कामा नये. एक मोठी अडचण अशी आहे की विदर्भच्या AG ऑफिस PN to HC ह्याला प्रमोशन मानत नाही आणि म्हणून त्यांना आश्वासित प्रगती योजनाचा लाभ भेटत नाही. त्यासाठी मला वाटतं मॅटमध्ये सुद्धा लोक गेलेले आहेत. आम्ही सुद्धा होम डिपार्टमेंट लिहिलेला आहे आणि त्याच्यासुद्धा तो माझ्या मनात आणि माझ्यासमोर तो प्रश्न आहे, ते होईल. आपण त्याची वाट बघा. आता थोडेफार नवीन बाबी जे मी करतो आहे ते आपल्याला सांगू इच्छितो. ट्रेनिंग आम्ही सुरू केलेली आहे अंमलदारांसाठी 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर, 30 वर्षानंतर. तसंच PSI साठी सुद्धा 10 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्षच्या नंतरची ट्रेनिंग आम्ही सुरू करणार आहोत किंवा सुरू झालीही असेल. त्याचा मला फीडबॅक पाहिजे की कसे काय ते. लोकांनी सांगितलं CCTNS मला शिकवा. आम्ही CCTNS इन्क्लूड केलं. काही लोकांनी म्हटलं आम्हाला सायबर ट्रेनिंग, सायबर सिक्युरिटी सांगा. सायबर सिक्युरिटीच्या बाबतीत सुद्धा आम्ही पाठ्यक्रम सुरू केला आहे. तर इतर सुद्धा जर सुझाव असतील तर त्यांनी कृपा करून मला सांगावे. कॉन्स्टेबल लोकांचा एक दुसरा मोठा प्रश्न आहे, तो आहे जिल्हा बदलीचा प्रश्न. तर जिल्हा बदलीच्या प्रश्नाच्या बाबतीत आम्ही आपल्याला लिहिलेला होता. आपला सेवाट ID आमच्याकडे उपलब्ध नसल्यामुळे आमची पूर्ण तयारी आहे पोर्टल बनवण्याची आणि त्या पोर्टलप्रमाणे आम्ही करणार आहोत. होम डिपार्टमेंटने फायनान्सला लिहिलेलं आहे. फायनान्स डिपार्टमेंट आम्हाला ते देणार आहेत. आधी आम्ही त्यांना लिहिलं होतं तर त्यांना होम डिपार्टमेंटची काही मंजुरी पाहिजे होती, ती पण आता झालेली आहे. तर आम्हाला जर सेवाट ID भेटलं की मग त्यानंतर आपलं हे पोर्टल आम्ही कार्यान्वित करू. मी आधी म्हटलं होतं लिंक सुरू आहे, तर लिंक तर सुरू आहे पण त्यामध्ये आपल्याला लॉग इन करून मग डेटा भरता येणार नाही. मात्र जिल्हा बदलीची एक मोठी सूचना मी करू इच्छितो. मला असं वाटतं आणि जे मला आता कळलंय की हे जिल्हा बदली फार मोठा प्रश्न आहे. SRPFचं तर मी मार्गी लावलं ते तर 22,000 लोक होते, पण आता 1,85,000 लोकांसाठी हे जिल्हा बदली फार मोठा प्रश्न आहे. तर ह्याला काहीतरी सिस्टम असावं असा माझा विचार आहे. आणि सिस्टम असं असावं की आपण जसं जनरल ट्रान्सफर करत असतो प्रत्येक वर्षात जूनमध्ये, तर आपण सर्व जे काही अंमलदार आहेत त्यांनी सर्व काही ह्या पोर्टलच्या मार्फतीने त्यांची रिक्वेस्ट करावी आणि मग जेव्हा आमच्या जनरल ट्रान्सफर असतो तेव्हा आम्ही त्यांच्याही ही रिक्वेस्ट आपण त्याच्यावर निर्णय घेऊ. मी निर्णय घेणार नाही, म्हणजे निर्णय डिस्ट्रिक्टचे SPs घेणार, पण सगळं एकत्रीकरण झाल्यावर एकच ठिकाणी झाल्यावर आपल्याला एकाच वेळेस कळेल. ह्याच्यामध्ये काही अपवाद असतील, आपली फार मोठी अडचण असेल किंवा आपल्या घरी काहीतरी फार मोठी दुखापत झाली असेल तर असे अपवाद वगळतं. सहसा मला असं वाटतं जसं आपण PSI, PI या लोकांच्या ट्रान्सफर जनरल ट्रान्सफर करत असतो तसाच ह्या कॉन्स्टेबल सुद्धा लोकांच्या सुद्धा जनरल ट्रान्सफर डिस्ट्रिक्टचे घटकांनी करावं, ते जेणेकरून आपल्याला हे अधूनमधून हे रिक्वेस्ट येणार नाही. आता मी आपल्याला सांगतो, मला दररोज रिक्वेस्ट येतात की साहेब आमची ट्रान्सफर नाही, आमची बदली आलेली आहे, आम्हाला जिल्ह्याच्या घटक आम्हाला सोडत नाही. तर त्याच्या बाबतीत माझं असं मत आहे, आपला काही वेगळा विचार असेल तर आपण मला लिहू शकता, पण मला असं वाटतं की जनरल ट्रान्सफरच्या वेळेसच सगळे जिल्हा बदलीच्या ट्रान्सफर सुद्धा डिस्ट्रिक्टच्या जे प्रमुख आहे त्यांनी करावे आणि त्याच्या बाबतीत आम्ही आपल्या सर्वांशी
जे काही आपला विचार असेल त्या विचारप्रमाणे आम्ही त्याला कार्यान्वित करू. हे लिंक आम्ही सुरू करतोच आहे. थोडा उशीर झाला आहे मान्य आहे, पण ते आता सगळं सगळं काही माझ्या हातात नाही म्हणून ही अडचण आहे. ठीक आहे. तो आता लहान लहान दुसरे प्रश्न आहे ते रिटायर्ड लोकांसाठी. मी सुद्धा रिटायर होणार आहे लवकरच, तर त्यासाठी माझ्या मनात फार मोठ्या टार्गेट आहे. त्यांच्या ज्योतिबा फुलेचा कार्यक्रम त्याच्या GR काळाचे आहे, ते अजून थोडाफार प्रलंबित आहे. रिटायर्ड लोकांसाठी मी तो करणार, तो सगळ्यांसाठी ते लागू होईल. त्यांनी मला विचारणा केली होती की आम्हाला काही मंगल कार्यालय जे आहे ते जुने रेट प्रमाणे आम्हाला भेटत नाही, आम्हाला दिले जात नाही. त्याच्यासाठी मी सूचना केली आहे, जर आपल्या खात्याचा माणूस असेल आणि त्याला त्याच्या स्वतःच्या कामासाठी जर ते हॉल पाहिजे असेल, तर ज्या रेटनी जेव्हा तो नोकरीवर होता त्या रेटनी त्या माणसाला देणं गरजेचं आहे. मात्र हा कार्यक्रम त्याच्या स्वतःचा असायला पाहिजे. हे दुसरे आहे, हे असा कॉन्ट्रॅक्टबाजी होणार नाही की तुम्ही दुसऱ्या माणसासाठी तुम्ही पोलीसवाले आहात म्हणून त्याच्यासाठी तुम्ही द्यायला लावणार, तसा होणार नाही. तुमचं स्वतःचं काम असेल तर आपल्याला ज्या दरात आधी भेटत असेल त्या दरात आपल्याला भेटेल. रिटायर्ड लोकांनी जर तसे मीटिंग करायची असेल त्यासाठी सुद्धा त्यांना देता येईल, त्यामध्ये काही वाद नाही. आपल्याला जर काही मीटिंग घ्यायची असेल तर आपल्याकडे ज्या ज्या ठिकाणी हे हॉलची सुविधा उपलब्ध आहे आपल्याला देता येईल. आता काही जे 2013चे लोक आहेत त्यांना जे PSIचे एक्झाम पास झालेले आहे त्यांना संवर्ग भेटत नसल्यामुळे आम्ही शासनाला लढलेलं आहे की आमचे ASI टू PSIचे लोकांसाठी संवर्गचं बंधन लावू नये. त्याच्या बाबतीत निर्णय अजून पेंडिंग आहे, पण जेव्हा होईल तेव्हा या लोकांची अडचण संपेल. बरेचसे आमच्याकडे आलेले आहे. आमच्याकडे तर एक नाशिकचे एक ASI येतो आणि त्याला बघून मला फार म्हणजे आपल्याला काय सांगू, मला फार वाईट वाटतं. त्याच्या नागपूरला बदली झालेली आहे आणि त्याचा युक्तिवाद बघा. मग तो साहेब मी तर नागपूर कधी बघितलंच नाही, नाशिकच्या नंतर आम्ही कसे काय जाणार, आणि माझी आई मला सोडत नाही. मला पूर्ण सहानुभूती आहे आणि त्यांना बघूनच मी तो प्रस्ताव पाठवलेला आहे आणि त्याचा सुद्धा मी पाठला करेल. आणि मी त्या ग्रस्तला सांगितलेलं आहे की तुम्ही नाशिक सोडून जाऊच नका. आम्ही जोपर्यंत हे संवर्गची अट काढत नाही तर तो तयारही झाला आहे. पण बहुतेक इतर लोकांना थोडाफार त्रास झाला आहे तर ते आम्ही दूर करण्याच्या प्रयत्नात आहोत. एक अजून प्रश्न आहे की आपलं जे काही अंमलदार आहे त्यांच्या प्रमोशनमध्ये सुद्धा बरीच अडचण आहे. कुठे PSI आहे, कुठे HI आहेत आणि काही ठिकाणी त्या बॅचचे लोकांना योग्य वेळी प्रमोशन भेटलेलं नाही. तर अशा लोकांना मी सांगू इच्छितो की आम्ही आपले पूर्ण सर्व्हिस शीट आता कम्प्युटराइज करतो आहे आणि कम्प्युटराइज झाल्यावर आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ. मात्र आपला काही सेंट्रल कार्डर नाही. आता उत्तर प्रदेशमध्ये हे सगळे अंमलदारांच्या एकच कार्डर आहे. इथे प्रत्येक डिस्ट्रिक्टचे कार्डर आहे. त्याच्यामध्ये मी काही चेंज करत नाही, पण मात्र कम्प्युटराइज करून घेऊ जेणेकरून हे आपल्याला नेहमी उपलब्ध होईल आणि नेहमी आपण सुद्धा बघू शकाल आणि आम्हाला सुद्धा जेव्हा हे प्रमोशन द्यायचे असतात PSIचे तेव्हा हा उपलब्ध होईल. ऑर्डरली रूमच्या बाबतीत मला बरेच लोक अजूनही विचारत असतात. माझी एकच सूचना आहे, आपण ऑर्डरली रूमला माझ्याकडे केव्हाही येऊ शकता. मात्र याच्या आधी आपला जे युनिट हेड आहे त्याची परवानगी आपण घेऊन घ्या. रीतसर या, पद्धतशीर या. असा होता कामा नये की कोणाला सांगता आपण आले, ते होता कामा नये. आपण जर कायदेशीर सुट्टीवर असाल तर येऊ शकता, पण जर आपण ड्युटीवर आहेत तर आपल्याला माझ्याकडे येण्यासाठी आपण थोडी परवानगी घेऊन या. आमच्यासाठी कुठलाही वार नाही, कुठलाही वेळ नाही. आपण केव्हाही मला येऊन भेटू शकता
माझा असं धोरण आहे की आपले कॉन्स्टेबल आहेत, आपले अंमलदार आहेत, आपले खालचे जे कर्मचारी आणि अधिकारी आहेत ते आहेत म्हणून मी डीजी म्हणून बसलेलो आहे. आणि जर त्यांच्यासाठी वेळ नाही तर मला तिथे बसण्याचा सुद्धा काही अधिकार नाही. सर त्याच्यासाठी आपण केव्हाही या आणि आपण येऊ शकता, मात्र थोडी परमिशन घेऊन या आणि सुट्टीवर असेल तर आपण येऊ शकता. आता राहिलेला अजून एक माझ्यासमोर प्रश्न आहे की आम्ही आपल्याला 4 ते 6च्या दरम्यान रविवारी सगळ्यांना बोलायला सांगितलेलं आहे. आपण माझ्याशी जेव्हा फोनवर बोलता तर बरेचसे ट्रान्सफर रिक्वेस्ट असे रिक्वेस्ट माझ्याकडे येतात. मला आपल्याला एक सांगायचे आहे की त्या वेळेत जर आपल्याला फारच अडचण असेल तेव्हा आपण मला फोन करा. त्याच्या बाबतीत मी आपल्याला ऐकायला तयार आहे, मी करणार. पण ट्रान्सफर रिक्वेस्ट तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवू शकता, फेसबुकवर पाठवू शकता. आणि तसं केलं तर आपल्यासाठी पण उत्तम होईल, मला सुद्धा त्या लोकांशी बोलता येईल आणि काही फारच अडचण असेल त्या लोकांचे प्रश्न मला काढता येणार, मार्गी काढता येणार. सो आता आपण लिहिलेले कमेंट्स बघतो आहे, त्याच्यामध्ये आता भरती बाबतीत कधी येणार काय नाही येणार ह्याच्या बाबतीत साहेब मी असं म्हणू शकतो की ही भरती संपली की आपण नवीन भरती 2020ची करणार. 2020ची भरतीमध्ये मैदानी परीक्षा आधी होणार, नंतर लेखी परीक्षा होणार असा निर्णय शासनाने घेतलेला आहे आणि मग त्याप्रमाणे ते होईल. आता 2017 डीडीएलच्या बाबतीत तर मी सांगितलंच नाही. या लोकांनी तर मला फारच अडचणीत टाकलं होतं. हे साहेब ह्या लोकांनी कमीत कमी 200-300 पत्र सरकारकडे पाठवलं होतं की आमची आयुष्याची जे काही स्वप्न होतं त्या पांडे साहेब रद्द करतायत. पांडे साहेब कोणाच्याही आयुष्याचे प्रश्न रद्द करण्यासाठी आले नाही. मी इथे तुम्हाला पूर्णपणे संधी देण्यासाठी तयार आहोत आणि त्यासाठी आपण जे काही अडचणी घातली आपल्याला माहिती आहे. आपल्यापैकी काही लोकांनी जाऊन कशा रीतीने ह्या डीडीएल एक्झाम घेता कामा नये, होता कामा नये ह्याच्यासाठी कितीतरी अटकाव टाकलं. 200 ते 300 पत्र लिहिले. साहेब तुमच्यासाठी आम्ही प्रयत्नात होतो. आम्ही तर 750 पद आपल्याला डीडीएलसाठी आणलेले आहेत आणि ते असतील आणि आहेत. मात्र सगळ्यांना संधी मिळावी म्हणून मी 250-250च्या टप्प्यावर आपल्याला संधी देत आहोत आणि त्यासाठी आता आपल्याला वेळपत्रक सुद्धा भेटलेलं आहे. आपल्याला सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा आणि आपण त्या परीक्षेला तयारी करा. मात्र एवढं सांगू इच्छितो की यावेळी ही परीक्षा फार सोपी होणार नाही. आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आमच्या पीएसआय आम्हाला पीएसआयच्या दर्जाचे माणूस पाहिजे. मात्र ही विभागीय प्रतिस्पर्धा आहे तर ह्याच्यासाठी आपलं मानक कमी होता कामा नये. मात्र काही एखाद्या वेळेस आपल्याला ही परीक्षा थोडीफार यावेळी कठीण वाटत असेल, एखाद्या वेळेस जर त्यांनी केला तर मलाही अजून पूर्णपणे सांगता येणार नाही. पण थोडाफार जास्त परिश्रम करा आणि थोडीफार तयारी करा. आम्ही आपल्याला एकाचा व्हिडिओ पण पाठवला होता. त्या माणसाची तो फ्रीमध्ये तुम्हाला ट्रेनिंग देतो आहे, त्याच्याकडून ट्रेनिंग घ्या. हे अकॅडमीवाल्यांकडून जाऊन ट्रेनिंग घेऊन आणि त्यांना पैसे देऊन काही उपयोग होणार नाही. यावेळी थोडाफार वेगळा चित्र आपल्या समोर येईल. तर आपण त्या लोकांची जो आपला ट्रेनिंग देणारा माणूस आहे, आपला पीएसआयच आहे, तो बिचारा स्वतःचा वेळ काढून तुम्हाला ट्रेनिंग फ्रीमध्ये देतो आहे. पैसे वाया करू नका. तुमच्याकडे जास्त तसेच नाही, विनाकारण पैसे वाया करून काही उपयोग नाही. नाव लेट मी सी. नांदेडमध्ये जिल्हा बदलीचे प्रकरण ठप्प आहे, मान्य आहे. त्यांच्याशी माझी चर्चा सुरू आहे. आम्ही प्रयत्नात आहोत, आम्ही करू. आज मला एक माणसाने फार चांगला प्रस्ताव पाठवलेला आहे की MPKYच्या ऐवजी आमच्याकडे CRPFला जसं कार्ड भेटतो त्याप्रमाणे मेडिकलचं कार्ड भेटावं. ह्यासाठी मी उद्यापासूनच प्रयत्न करणार. आता आम्ही असेपर्यंत झाला तर झाला, नाहीतर शासनाला प्रस्ताव तरी आम्ही पाठवू. सो दॅट वॉज अ व्हेरी गुड प्रपोजल आणि आम्ही त्या बाबतीत कार्यवाही करू.
मला असं वाटतं की आता हे खालचे लोकांनी काय लिहिलं आहे ते वाचतो आहे मी. बरेचसे लोकांनी मला हे सांगितलं आहे की ते शिवशाही बसच्या बाबतीत सगळं काही झालेलं आहे. मी 2 वेळा ते मिनिस्टर महोदयांशी चर्चा पण केली आहे. त्यांच्याकडे हे सगळं एस टीचे वाद झाल्यामुळे काही निर्णय झाला नसेल, पण त्याच्यामध्ये तत्वतः मान्यता आहे की जे शिवशाही बसमध्ये आपलं पोलीसच्या वॉरंटचा वापर करता येईल. दुसरा प्रश्न आहे टोल नाकाच्या बाबतीत. तो माझ्याकडे राहून गेलेला आहे. टोल नाकाच्या बाबतीत सुद्धा मी कन्सर्न मिनिस्टरशी लवकरात लवकर संपर्क साधेल आणि आपल्याला उत्तर देईल. मात्र त्याच्यामध्ये मात्र तुम्ही शासकीय कामासाठी जात असाल, युनिफॉर्मवर असाल तर टोल आपल्याला लागणार नाही असा प्रबंध मी करणार. 100 रुपये तुमच्या टीए फार कमी आहे. त्याचा प्रस्ताव सोमवारी किंवा मंगळवारी जाईल. मी आपल्याला दाखवेल सुद्धा. आता लेट मी सी फर्दर. SRPFला PSIच्या 10, 20, 30 याची काही गरज नाही. SRPF मध्ये 100% प्रमोशन आहे. बाहेरचे डायरेक्ट रिक्रुटमेंट होत नाही. तुमच्या ऍक्ट प्रमाणे तुम्हाला त्याची काही गरज नाही. तुमचे लोक तसेही कमांडंट होऊन रिटायर होतात. इथे बिचारे कॉन्स्टेबल हे लोक कुठे ते ASI होत पर्यंत जात नाही. तुमच्या SRPचे लोक कमांडंट होतात. अजूनही 3 कमांडंट तुमचे कॉन्स्टेबल पैकीचे आहे. तर तुमची तशी अडचण आहे असं मला वाटत नाही. आता DCPSचे काही हप्ते गायब आहे. ह्याच्या बाबतीत मी उद्या आपल्या ऑफिसला चर्चा करणार आहे. ते म्हणतात 2006 ते 2016 पर्यंतचे हप्तेच गायब आहे DCPSचे. त्याच्या बाबतीत मला आज सांगण्यात आलं आहे. मी बघणार आहे. पती पत्नी एकत्रीकरणाची गोष्ट बरेच लोक करताय. ते पती पत्नीच्या बाबतीत सुद्धा मी शासनाला परत विचार केला आहे. विचार करण्यासाठी प्रयत्न लिहिले आहे की आपल्याकडे हे जी आपण ही अटी काढलेली आहे त्या अटी काढता कामा नये. कारण का त्यातून बरेचसे पती पत्नी लोकांना अडचणी होत आहे. तर त्याच्या बाबतीत ते निर्णय घेणार आहे आणि आपल्याला कळवणार आहे. DDN साठी 2017 आणि 2018च्या बॅचला क्वालिफाय करावा. आधी त्यांची ऍड तरी येऊ द्या. ऍड आल्यानंतर तुमचे जे काही आम्हाला करता येईल ते मी प्रश्न ते लेटर लिहू. पण पहिल्यांदा ऍड तरी आली पाहिजे. त्याच्यासाठी मला कितीतरी प्रयत्न करावे लागले. तुम्ही लोकांनी तुमच्यापैकी जेवढे उत्साही पोरगे आहे त्यांनी लय अडचण टाकायचे प्रयत्न केला. 636चा प्रश्न निघत नाही तोपर्यंत हा DDN एक्झाम होणार नाही. आम्ही कोर्टाला जाऊ, आम्ही असा करू तसा करू. साहेब मी तर हैराण झालो होतो. पण सर्वात शेवटी काही ना काही करून मग हा प्रश्न झालेला आहे. अजूनही तुमच्या उद्योगी आणि तुमच्याकडे उत्साही पोरांच्या मलाही अजूनही शाश्वती देता येणार नाही की ते अजूनही जाऊन कुठेतरी कोर्टामध्ये सांगणार की साहेब हा 2016 पासून एक्झाम झालंच नाही, आता कसं काय होतो आहे, हे काहीतरी नवीन सुरू आहे. आमच्या एक्झाम जोपर्यंत 636 लोक ऍडजस्ट होत नाही तोपर्यंत होणार नाही. मला अजूनही असं वाटतं काही तुमच्यापैकी असतील. पण ठीक आहे साहेब, मी पण आता 8 महिन्यामध्ये बरेच शिकलेलो आहे, बरेच बघितलेलं आहे. हा अनुभव फार चांगलाही आहे, काही वाईट पण आहे. आणि वाईट हाच आहे, हा DDNचा ज्या लोकांनी तुमचे एक्झामसाठी जे अटकाव केला आणि ते आम्ही कशा रीतीने करून घेतलं, आम्ही काही वेगळ्या रीतीने कुठेतरी दरबार घेऊन मी सांगणार आहे. आणि प्रत्येक एक माणसाचे मला नाव पण माहिती आहे, पण मी त्यांना काही दंडित करू इच्छित नाही. मी आपल्याला सांगतो, एक कुटुंब प्रमुखच्या नात्याने, एक हेड ऑफ द फॅमिलीच्या नात्याने आपल्यापैकी काही लोकांना पटत नसेल. सगळे लोक सारखे नसतात, सगळी बोटे हाताची बरोबर नसतात. तर 1-2 जरी त्यांना चुकला असेल तर त्यांना आम्ही तरी माफ करतो आहे. आणि मला वाटतं याच्या पुढे ते असे वागणार नाही असं मला वाटतं. आता एक मला मोठी सूचना करायची आहे आणि त्याच्यासाठी आपण सर्वांनी जरा थोडाफार लक्ष देऊन जरा ऐकून घ्या. आपले बरेचसे प्रस्ताव माझ्याकडे आहेत. बरेचसे प्रस्ताव होता, मी एक सांगतो. RPIचे प्रमोशन, MTचे सुपरवायझर लोकांच्या एक्झाम,
नौका विभागचे लोकांच्या प्रमोशन, त्याच्यानंतर पण PCTPSI तर माझी जबाबदारी आहे, मी बघतो आहे ते. त्यानंतर आपल्या गडचिरोलीमध्ये जास्त भत्ता देण्याचा प्रस्ताव, BTTS आणि डॉग स्क्वॉड, जेव्हा डॉग स्क्वॉड BTTS बरोबर असतो त्यांना जास्त भत्ते भेटले, BTTS प्रमाणे भत्ते भेटले पाहिजे असा प्रस्ताव. आर्मोररचा प्रश्न संपलेला आहे, कारण का आर्मोरर आपले कॉन्स्टेबलमध्ये सामील आहे. ड्रायव्हरचा प्रश्न संपलेला आहे, कारण का ते ड्रायव्हर PCTPSI मध्ये सामील आहे. मात्र काही लोकांच्या जसे MT सुपरवायझर झाले, MT टेक्निकल झाले, नौका विभाग आहे, RPI आहे, ह्या लोकांचे प्रश्न अजून त्यांच्या रिक्रुटमेंट रूलच नव्हतं. तर ते रिक्रुटमेंट रूल आम्ही पाठवलेले आहे. तर त्याच्यासाठी मार्ग काय, आमच्याकडे बरेच प्रस्ताव आहेत. तर माझ्या आपल्याला सर्वांना एकच निवेदन आहे की आपल्यापैकी ह्या प्रत्येक प्रस्तावासाठी एक माणूस आमच्याकडे आपण नियुक्त करा. मी गटप्रमुखला पण सांगणार आणि त्यांनी आमच्या वतीने जाऊन दर आठवड्यात कमी ते एकदा तरी तो प्रस्ताव कुठे गेला ह्याचा माझ्या रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून त्यांनी त्याचा पाठपुरावा करायला हवा. कारण काय आम्ही कमी पडतो आहे असं मला तर सुद्धा वाटतं आहे. कारण काय आम्ही तुम्हाला नेहमी सांगू शकत नाही, काही वेळेस मी म्हणतो की मला काहीही करता आलं नाही, पण जर तुमच्यापैकी काही माणूस असलं असतं तर ते झालं असतं. तर मी सांगतो RPI पैकी एक, MT सुपरवायझर पैकी एक, नौका विभाग पैकी एक, त्याच्यानंतर तुमच्या जर श्वान पथक किंवा BTTSच्या भत्त्याच्या बाबतीत कोणतरी एक माणूस असेल तो एक, असे हे 4 लोक झाले. हे माझ्यासमोरचे मुख्य प्रश्न आहे. हे 4 लोक जर माझ्याकडे तुम्ही एक एक पाठवून दिले तर मी त्यांना म्हणजे त्यांना पूर्ण माहिती असलं पाहिजे, असं नाही की म्हणजे त्यांना काहीच माहीत नाही आणि ते मुंबईचे असले तर उत्तम आहे. तर तुम्ही लोक निवडा आणि त्यांनी मला येऊन भेटावं आणि मग मी त्यांच्या बाबतीत चर्चा करू. आणि दुसरंही सांगतो, हे जे काही आहे, हे जे RPI म्हटलं, MT म्हटलं, नौका म्हटलं, ह्या लोकांनी मला येऊन आठवड्याला सगळ्या लोकांनी एकदा मला येऊन भेटायला पाहिजे आणि मला सांगायला पाहिजे की साहेब आमचा प्रस्ताव कुठपर्यंत आला. कारण काय मी त्यांना लेखी देणार आहे की ते माझे रिप्रेझेंटेटिव्ह आहे, ते येऊन शासनाकडे पाठपुरावा करताय. तर मलाही कळेल आणि आपल्यालाही सुद्धा समजेल. तर हे दोघंही गोष्ट आपल्याला चांगल्या रीतीने करता येणार. तर हे आपल्याला मान्य असेल तर आपण करावं. मी त्याच्यासाठी तयार आहोत. मला वाटतं हाच एक पर्याय आहे. कारण काय हे सगळं म्हणजे आम्हाला सुद्धा दुर्लक्ष सांगता येणार नाही. दुर्लक्ष तर मी आल्यापासून माझ्या मनात तोच आहे, पण कधी कधी कामाच्या ह्याच्यामध्ये विसरून जातो, राहून जातो. तर त्यामुळे असे 4 या किंवा 5 लोक ज्यांच्या प्रपोजल चांगले आहे त्यांनी आमच्याकडे यावं आणि त्यांनी मला याच्या बाबतीत खात्री करून मला माहिती द्यावी. ते हे मला आपल्याकडून अपेक्षा आहे. आता परत आता शिपाई भरतीचे डबल फॉर्म आता झाला ते झाला, त्याच्या बाबतीत आता काय होणार नाही. दीपक सोनवणे, माजी सैनिकांना पाहिजे तिथे बदली द्यावा. आपलं धोरण बरोबर आहे, आपण सुद्धा एवढा काम करून आलेले आहेत साहेब. तसे नियम आमच्याकडे नसल्यामुळे आम्हाला तसं तुम्हाला प्राधान्य देणं गैर होईल असं मला वाटतं. रवींद्र जाधव, 24% भत्त्याच्या बाबतीत मी बोललो. तुम्ही ऐकला नसेल, तुम्ही आत्ता आलात. मी म्हटलं आहे माझा प्रस्ताव हाच आहे की सगळ्या लोकांना 24% जे ट्रेनिंग देत आहे त्यांना 24% वेतनचा भत्ता भेटला पाहिजे. संतोष तांदलेचं म्हणणं आहे की आम्हाला MT सेक्शनमध्ये जोर जबरदस्तीने टाकला गेला आहे. औरंगाबाद शहरचे बरेचसे लोकांनी हे तक्रार माझ्याकडे केली आहे. परभणीचे लोकांनी माझ्याकडे तक्रार केली आहे. बीडचे लोकांनी तक्रार केली आहे की साहेब, आणि तिथे तर मला आश्चर्य वाटतं, काही आमचे कम्प्युटर सायन्सचे ग्रॅज्युएट आहे आणि त्या लोकांना पण मी तुम्हाला सांगतो की आपल्या पोलीस खात्यामध्ये MT सुद्धा एक सेक्शन आहे. अच्छा, जर ड्रायव्हर नसले, आता परत ते सुरू झालं व्हिडिओ चॅट. साहेब, मी श्रीकांत पठारे करू शकत नाही, कृपा करून तुम्ही असा बीचमध्ये अडथळा निर्माण करता कामा नये. तो
मी आता बघा या माणसाने डिस्टर्ब केल्यानंतर मलाही विसरून जा. मी आपल्याला सांगत होतो, तर मला काय आता मी परत मला आठवण आली तर मी सांगणार, पण हे मधून मधून जे कॉल येतात ना त्यामध्ये माझा हे जे क्रम आहे ते सुटून जातो. ठीक आहे, एक प्रश्न अजून आहे जो आतापर्यंत मी बोललो नाही आणि सगळे अधिकारी लोक जे बघत असतील त्यांना वाटत असेल बघा जाणून बुजून साहेब त्याच्या बाबतीत बोलत नाही. तुमच्या प्रश्न PSI API PI तुमच्या रिक्वेस्ट ट्रान्सफर मी सप्टेंबरला काढणार होतो, ऑक्टोबरला काढणार होतो, नोव्हेंबरला काढणार होतो, झालं नाही. न होण्याचं कारण मी सुद्धा आपल्याला सुचवलेलं आहे. पण आता एवढं सांगतो साहेब, 2022 होणार नाही. 2022च्या आधी हे ऑर्डर निघणार. लोकांचा त्याच्यामध्ये विरोध आहे, ठीक आहे. आता बरेच लोकांनी मला सांगितलं की साहेब आपण निर्णय घ्या, आम्ही निर्णय घेणार. बरेच लोक म्हणजे आमची यंत्रणामध्ये आम्ही असं म्हणत नाही की त्यांचा विरोध बेकायदेशीर होता. त्यांच्या विरोधमध्ये काही तथ्य नाही. विरोधमध्ये तथ्य आहे, विरोध व्यवस्थित आहे. पण मला वाटतं ज्यावेळी आम्हाला हे कॉन्स्टेबल आणि आमचे हे PSI आणि PI मला भेटतात, अक्षरशः रडून सांगतात, तर मला फार वाईट वाटतं. मी बरेच वेळा आता मागच्या काही काळापासून मी प्रत्येकाशी 10-10, 15-15 मिनिट बोलत असतो. त्याचं मुख्य कारण हाच आहे की मला उत्तर देण्यासारखं काही नाही. पण आता ते ट्रान्सफर्स मी आपल्याला सांगतो. मी आता काढून ठेवली होती ते, आता मध्ये त्या माणसाने सगळं व्हिडिओ कॉल केल्यामुळे अडचण झाली थोडी. पण आता मी सांगतो आपल्याला, ऐकून घ्या साहेब. आमच्याकडे टोटल PSIचे ट्रान्सफर्स 275 लोकांनी ट्रान्सफर रिक्वेस्ट आले होते 388. त्यापैकी 275 लोकांचे आम्ही ट्रान्सफर करणार आहोत. 1-2 वर खाली होणार तर पण आहे. APIचे 458, त्यापैकी 191चे होणार. PIचे 312 होते, 110चे होणार आहे. त्यांना न कन्सिडर करण्याचे कारण 10% वेकन्सी आम्ही ठेवणार, त्याच्यापेक्षा जास्त वेकन्सी होता कामा नये. त्यानंतर ज्यांच्या आत्ताच हल्ली झाला GT मध्ये ट्रान्सफर, त्यांनी कोणत्या हिशोबाने मला ट्रान्सफर विचारलं ते नाही होणार. 117चे बॅच मला माफ करा, तुम्ही आता 221 मध्ये तुमची बदली झाली आणि तुम्हाला आता परत पाहिजे, असं नाही होणार. आणि मेडिकलचे कारण जे काही दिले असेल, जर तुमच्या टेन्युअरचे हातात तो म्हणजे ते टेन्युअर असेल आणि त्यामध्ये जे झालं असेल तर होईल. तर हे झालं तुमच्या PSI PI API आतुरतेने तुम्ही वाट बघत होते. तुम्ही सगळं काही ऐका म्हणून तुमच्या हे शेवटी मी ह्याच्या बाबतीत मी सूचना दिली. दुसराही एक प्रश्न आहे, तो प्रश्न आहे की आम्हाला एक माणसाने आता सांगितलं आज, आणि मला ते फार वाईट वाटलं आणि मी लगेच तिकडचे कमिशनरला विचारलं. आपल्याला सांगतो, कितीतरी आश्चर्याची बाब आहे की तो माणूस प्रमोशन घ्यायला तयार नाही. कारण काय, त्याला तिकडे सिनियर PI म्हणून राहायचं आहे. धन्य आहे साहेब. म्हणजे आम्हाला काही लोक म्हणत होते की साहेब जर तुम्ही DG राहिले नाही तर तुम्हाला कुठेतरी वेगळे पडतील. म्हटलं तसं होत नाही बॉस. मी म्हणजे आम्हाला जर प्रमोशन भेटलं तर चांगली बाब आहे, आम्ही खालच्या पदाला जाणार नाही. पण हा माणूस खालच्या पदाला राहून स्वतःचं पोस्टिंग, स्वतःचं प्रमोशन नकारतोय. मी असे सर्व लोकांना याद्वारे सूचित करू इच्छितो की साहेब ही परिस्थिती होणार नाही. आपण कितीही तरी प्रयत्न केला तर त्या ठिकाणी राहणार नाही. कारण काय, ज्या हिशोबाने तुम्ही तुमच्या प्रमोशन नकारलेलं आहे ते सुद्धा मला कळलेलं आहे.
तुमची यादी पाठवल्यानंतर स्वतःवर कुठेतरी झुटे नाटे आरोप लावून त्या जर प्रमोशन तुमच्या नकारला जाईल असे काही प्रयत्न केले असतील तर साहेब डोळे बंद करून संजय पांडे बसलेले नाही आणि आमच्याकडचे सगळे सगळे अधिकारी डोळे बंद करून बसलेले नाही. आपल्याला थोडीफार अडचण जाणार आहे. आपण कुटुंबाचे एक नातलग आहात, त्या मानाने जास्त काही त्रास देण्याची माझी भूमिका नाही. आपण तसा काही मनात धरू नका. मात्र साहेब ज्या ठिकाणासाठी राहण्यासाठी तुम्ही हे केलं असेल तो तर आपल्याला बहुतेक शक्य होणार नाही. 1-2 दिवस किंवा 1 आठवडा आपण वाट बघा, हे होईल. काही लोकांनी असं केलं आहे. असे चमत्कार मी असताना मी इथे असताना करू नये अशी आपल्याला विनंती आहे. आणि आपण सगळे ऐकत असाल तर त्या माणसाला कमीत कमी निरोप तरी देणार. तर एवढं मला सांगायचं होतं. वेळ माझी आता जवळजवळ संपलेली आहे. मी महाराष्ट्र सुरक्षा बल बाबतीत अजूनपर्यंत बोललो नव्हतो आणि त्यांच्यासाठी आता मी बोलतो. महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या मी डीजी आहेत. सुदैवाने माझ्याकडे दोघेही चार्ज असल्यामुळे त्यांची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे. माझ्याकडे त्यांचा प्रश्न बरेच वेळा त्यांना पगार कमी आहे, त्यांना प्रमोशन भेटत नाही, हे माझ्यासमोर उपस्थित करण्यात आला होता. त्यांच्यासाठी मी सांगतो, आम्ही असा निर्णय घेतला आहे. एक तर पगारवाढीचा प्रस्ताव पाठवलेलाच आहे, त्याचा पाठपुरावा तो डिपार्टमेंट करतो आहे. ठीक आहे, जास्त नाही, पण जे काही देता आला ते आम्ही करू. मात्र एक आम्ही फार मोठा निर्णय घेतलाय आणि तो निर्णय असा की जे SSO पद आहे त्या पदमध्ये रिटायर्ड माणूस आतापर्यंत आहे, ते आता रिटायर्ड माणसाला न घेता आपले जे सिक्युरिटी गार्ड पासून वर जात आहे त्या लोकांना प्रमोशन द्यावं. आणि त्याची पूर्ण श्रृंखला मी फाईलमध्ये लिहिलेली आहे. आपल्याला त्या एक 5-5 वर्षाची मुदत नंतर सगळे प्रमोशन देण्याचं ठरवलेलं आहे. मग एक 25 किंवा 30 वर्षाची सेवेनंतर आपला जवान जो कायम सेवामध्ये आहे MSF मध्ये, तो SSO सुद्धा होऊ शकेल आणि त्याची पगार त्याला भेटेल. मात्र आपल्याला एवढीच विनंती आहे की आपण अधूनमधून सोडत जाऊ नका, सतत नोकरी करा आणि ते नोकरी झाल्यानंतर आपल्याला ते सर्व प्रमोशनचे फायदे भेटणार. आणि तसा आम्ही निर्णय फाईलवर घेतलेला आहे. काही दिवसांनी आपल्याला कळेल. आम्ही 1 महिन्याची समिती गठीत केलेली आहे. त्या समितीमध्ये हे सगळे लोकांचे चयन केलं जाणार. ते चयनमध्ये जे लोक सक्षम असले त्या लोकांना SSOचं पद किंवा त्याच्या खालच्या जे काही SSOचं पद जे काही आपलं प्रमोशन सर्व प्रमोशनचे असणार अशी मागणी तुमची होती. मला मान्य आहे. तुम्ही लोक गार्ड म्हणून जॉईन होता, तुम्हाला वरपर्यंत जाण्याचे पूर्ण अधिकार आहे. फक्त काही SP हे डेप्युटेशनवर येतात. मला तरी असा माझ्या स्वतःच असं मनात आहे की आपला गार्ड जेव्हा जर तो सतत नोकरी करत असेल, कंत्राट सेवा का असू नये, पण त्याला कंत्राट म्हणून SP पर्यंत जाता येईल आणि त्यांना ती संधी दिली पाहिजे. नियमित सेवा करण्यासाठी साहेब तो निर्णय अजून झालेला नाही, प्रस्तावही अजून गेलेला नाही. त्याच्या बाबतीत माझ्या मनात आहे आणि आम्ही त्याचा सर्व विचार करून करणार आहोत. आपण थोडा धैर्य ठेवा. आणि आपल्या बाबतीत सुद्धा मला कल्पना आहे, आपल्यासाठी सुद्धा तळमळ आहे. मात्र हे लोक फार जास्त आहे. 1,85,000 आहे, तुम्ही 10,000 आहेत, म्हणून थोडाफार आपल्याला असं वाटत असेल की मी आपल्या बाबतीत बोलत नाही आणि मग आपण असं मनात ठेवू नये. आता जे जेलची बाबतीत आहे, जेलच्या लोकांना 4 दिवसची साप्ताहिक रजा भेटत नाही. त्यांनी मला सांगितलं, मी आपल्याला सांगितलं होतं मी DO लिहिणार. आता साहेब काल मी DO लिहून आपल्या ह्या फेसबुकमध्ये लावणार, मग आपल्याला कळेल की मी तरी ते काम केलेलं आहे. होमगार्डचे लोकांचे प्रश्न ते म्हणताय. मग होमगार्डच्या लोकांना मी सांगितलं साहेब, मी माझ्या वतीने कालच सही केलं आहे की होमगार्डच्या लोकांना कमीत कमी मीरा भाईंदरला कायमस्वरूपी नोकरी द्यावी. ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही आपल्या होमगार्डच्या लोकांना मदत करण्यासाठी तयार आहोत. हे मात्र खरं आहे की मी असताना तुम्ही माझा फार विरोध केला होता, तरी माझ्या मनात काही नाही. आपण सगळे आमच्या कुटुंबापैकी आहेत. काही कुटुंबमध्ये स्वतःचे ब्लड रिलेशन्स असतात, काही दूरचे रिलेटिव्ह असतात.
तरी आपण मी आपल्याला दूरच्या रिलेटिव्ह म्हणत नाही, आपण सगळे आमचे आमचे आमच्या खात्यामधले लोक आहेत, आपण आपल्या खात्याला मदत करतायत, MSF असो किंवा होमगार्ड असो किंवा जेल असो, सगळ्यांसाठी आमचा एकच विचार आहे की आपले हा कुटुंब जसं आहे व्यवस्थित राहावं, त्यांची कुठेही अडचण त्यांना होता कामा नये, त्यांचे प्रत्येक प्रश्न मार्गी लावले पाहिजे, त्यांचा परिवार व्यवस्थित राहावं अशी माझी इच्छा आहे. असंच सगळ्यांना मी सांगत असतो. आणि मात्र पुढच्या वर्षी आम्ही आपल्याशी परत बोलणार. मग त्याच्यासाठी आत्ताच सर्वांना नववर्षाची शुभेच्छा. काही बंदोबस्त असेल त्यावेळी आपण योग्य रीतीने बंदोबस्त पार पाडा. महाराष्ट्रामध्ये जे शांततेचे वातावरण आहे ते आपण कायम ठेवा आणि आपल्या प्रयत्नांनी आपले परिश्रमाने आपण नवीन वर्षाला व्यवस्थित स्वरूपाने हे कोविडची जी आपल्याकडे ही जी व्यथा आहे त्याला पण मात देऊन पुढे जाऊ. आता हल्ली ओमायक्रॉनची जी परिस्थिती आहे, सर्व मतदारांना मी सांगू इच्छितो, कृपा करून गर्दीच्या ठिकाणी स्वतःचे हात धुवा, मास्क लावा. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला काय होत नाही, तुमच्या घरी आजारी लोक असतील, तुमच्याकडचे आई वडील असतील, त्यांच्यासाठी हे धोकादायक परिस्थिती आहे. मग परत आपल्याला सर्वांना नववर्षाची शुभेच्छा. आपण सर्व आतापर्यंत जे काही ऐकलं असेल इतर लोकांना पण सांगा. धन्यवाद.